अहिल्यानगर शहरातील कापड बाजार येथील नो हॉकर्स झोन आणि पे अँड पार्कला हॉकर्स युनिटी असोसिएशननं विरोध दर्शवलाय। अहिल्यानगर शहरातील कापड बाजार, मोची गल्ली आणि शहाजी रोड परिसरात महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रस्तावित नो हॉकर्स झोन आणि पे अँड पार्क योजनेला हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीनं तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय। याबाबत महापालिकेत अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आपली भूमिका ठामपणे मांडत हरकती नोंदवल्या आणि निवेदन दिलं। यावेळी हॉकर्स युनिटी असोसिएशन अध्यक्ष साहेबान जहागीरदार, नवेद शेख, अन्सार पठाण, फिरोज पठाण, लक्ष्मी शिंदे, सुनीता शिंदे, दत्ता शिंदे, रुक्मिणी भिद्रे, अलीम गफ्फार, सज्जाद रंगरेज, जावेद शेख, अन्सार पठाण, मुजाहिद पठाण, नितीन वाळके, नितीन पवार, हमजा शेख, अशरफ सय्यद, मीनाक्षी शिंगी, लता वाघमारे, परवीन बागवान, अल्फिया शेख, कादर शेख, तारिक तांबोळी आदींसह हॉकर्स महिला आणि बांधव उपस्थित होते। तर शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद केलंय की मागील 40 ते 50 वर्षांपासून पथविक्रेते या परिसरात व्यवसाय करीत असून ते नियमितपणे महापालिका कर भरत आहे। अचानक या भागाला नो हॉकर्स झोन घोषित केल्यास हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल। त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात केंद्र सरकारच्या पथविक्रेता अधिनियम 2014चा दाखला देत प्रशासनावर नियमभंगाचा आरोप करण्यात आला। असोसिएशननं स्पष्ट केले की बायोमेट्रिक सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांना प्रमाणपत्र देऊन पुनर्वसन केल्याशिवाय हटवता येत नाही। अधिनियमाच्या कलम 3/3 नुसार हे संरक्षण लागू होतं असंही नमूद करण्यात आलंय। शहरातील नो हॉकर्स झोन किंवा वाहतूक आराखडा तयार करताना टाउन वेडिंग कमिटी यांचं मत घेणं बंधनकारक असताना या प्रक्रियेत हॉकर्सचे प्रतिनिधित्व विचारात घेतलं गेलं नाहीये असा आरोपही करण्यात आलाय। तसेच कायद्यानुसार TVC मध्ये किमान 40% सदस्य हे हॉकर्स प्रतिनिधी असणं आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात तसं दिसत नसल्याचं सांगण्यात आलंय। मनपाने वाहतुकीच्या कारणास्तव बदल करायचा असल्यास त्याच परिसरात अधिकृत हॉकर्स झोन विकसित करून कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। नॅशनल पॉलिसी ऑन अर्बन स्ट्रीट वेडर्स नुसार रस्त्यावर व्यवसाय करणं हा गरिबांच्या उपजीविकेचा मूलभूत अधिकार असल्याचंही अधोरेखित करण्यात आलंय। पे अँड पार्क योजनेमुळे केवळ वाहनधारकांना सोय होईल, तर हॉकर्समुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात वस्तू मिळतात असा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। तसेच रस्त्यावर पार्किंगसाठी उभ्या राहणाऱ्या गाड्यांमुळेही वाहतुकीत अडथळा निर्माण होणार असल्याने हा निर्णय व्यवहार्य नसल्याचं सांगण्यात आलंय। हॉकर्सनी स्पष्ट केलंय की ते आपल्या व्यवसायादरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेतील, मात्र व्यवसाय बंद करणं हा उपाय नसून प्रशासनाने समन्वय साधावा अशी देखील विनंती येथे करण्यात आली आहे। कापड बाजार, मोची गल्ली आणि शहाजी रोड परिसरातील नो हॉकर्स झोन आणि पे अँड पार्कला संघटनेचा विरोध असून हा निर्णय बेकायदा असल्याचा आरोप करण्यात आलाय। टाउन वेडिंग कमिटीचा सल्ला न घेता सुनावणी घेणं चुकीचं असल्याचं सांगण्यात आलं। अनेक हॉकर्सचे बायोमेट्रिक झाले असून काहींना प्रमाणपत्रही मिळालंय। त्यांचं पुनर्वसन केल्याशिवाय त्यांना हटवता येणार नाही। रस्त्यावर पार्किंगसाठी उभ्या राहणाऱ्या गाड्यांमुळेही अतिक्रमण होणार असून त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटणार नाही। प्रशासनाने आधी TVC समोर मुद्दा मांडून त्यांचं मत घ्यावं, त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा असं मत हॉकर्स युनिटी असोसिएशन अध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी व्यक्त केलंय। दरम्यान नो हॉकर्स झोन आणि पे अँड पार्कमुळे कापड बाजार परिसरातील अनेक महिलांचे रोजगार हिरावले जाणार आहे। या भीतीनं अनेक हॉकर्स महिला देखील चिंताग्रस्त असून संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आलेले साहेबान जहागीरदार यांचं हॉकर्स महिला भगिनींनी स्वागत करत औक्षण केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।